राज्य सरकारच्या 2 समितींनंतर नौदलाकडूनही संयुक्त समिती स्थापन, नौदलाचे अधिकारी आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी समितीवर। नवा पुतळा तयार होईपर्यंत आम्ही आणलेला पुतळा बसवा, मालवणच्या शिवभक्तांची मागणी, पण प्रशासनाने पुतळा नाकारला। शिवभक्तांचा गनिमी काव्याने पुतळा बसवण्याचा निर्धार। पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभर मूक आंदोलन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर। विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता बळावली, 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 2 टप्प्यात मतदानाची शक्यता। राजकोट किल्ल्यावरील ठाकरे आणि राणे समर्थकांमधील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल, दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्ह्याची नोंद। पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिकची टीम दाखल, कोल्हापूरमधील पथक घटनास्थळी पाहणी करत आहे। अजित पवारांचं आंदोलन काय करता, राजीनामा द्या, संजय राऊतांची मागणी, भाजपनं पुतळा प्रकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप। शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरच्या बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती। पुण्यामध्ये पोलिसांचे आदेश झुगारून दहीहंडी दरम्यान लेझर लाईटचा वापर, 12 तक्रारी आल्यानंतर पोलिसांकडून 4 मंडळांवर गुन्हे दाखल। मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही, मुंबईसह राज्यभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गजामारणेकडून सत्कार, दहीहंडीच्या कार्यक्रमात गौरव करून घेतला। आजपासून 5 दिवस पासपोर्टची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद, सगळ्या ऑनलाईन अपॉइंटमेंट रिशेड्यूल होणार। यूपीएससी उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार, पूजा खेडकर प्रकरणानंतर फसवणूक रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यातल्या रायते वस्तीमध्ये शाळकरी मुलांची तारांबळ, नदी ओलांडण्यासाठी शिक्षक आणि पालकांना कसरत करावी लागते। धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही, ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी केलं, मग मला का टाळता असा सवाल, हिरामण खोसकर, जेपी गावित यांच्याकडून भेदभावाचा आरोप। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर जेलीफिश सदृश विषारी ब्लू बॉटल आढळल्या, समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यामुळे ब्लू बॉटल जेलीफिश किनाऱ्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।